मंडळी, उद्या आहे आषाढी एकादशी. एकादशी म्हटलं की उपासाला आपण उपासाला एकतर भगर खातो किंवा साबुदाणा खातो. पण तुम्हाला माहिती आहे का, भगर खाण्याचे आपल्या शरीराला भरपूर असे फायदे भेटतात. भगरीमधून आपल्याला प्रोटीन, फायबर हे घटक भेटतात. तर नेमके भगर खाण्याचे आपल्या शरीराला काय काय फायदे होतात, त्याचप्रमाणे भगरीमधून आपल्याला कोणकोणते घटक भेटतात, हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. चला तर मग बघूयात. या आषाढी एकादशी आहे आणि स्वयंपाकघरातला आपला असा कुठला घटक आहे की ज्याच्यामुळे आपलं ऍसिडिटी वाढणार नाही, मधुमेहींना त्याचा फायदा होईल, हृदयविकार जर कोणाला असेल तर त्याला त्याचा फायदा होईल, लठ्ठपणा असेल तर त्याला त्याचा फायदा होईल. तर अशा सुंदर एका घटकाबद्दल आपण जाणून घेऊया, ज्याला भगर किंवा वरईचा तांदूळ असं म्हणतात. भगर किंवा वरईचा तांदूळ हा 12ही महिने आपल्या स्वयंपाकघरात असतो. परंतु त्याने नेमके कुठले फायदे होतात हे आपण वेगवेगळ्या आजारांनिहाय आणि व्यक्तिनिहाय जाणून घेऊया. ज्यांना खूप ऍसिडिटी वाढत असेल, साबुदाणा खाल्ल्यामुळे किंवा शेंगदाणे अतिरिक्त झाल्यामुळे किंवा तळण खाल्ल्यामुळे, तर अशा सगळ्यांनी तसं न खाता नुसतं वरईचा प्लेन भात जर तुम्ही घेतला तर निश्चितच त्याचा अतिशय चांगला फायदा आपल्या शरीरावरती होतो. दुसरं महत्त्वाचं आहे की वरईच्या तांदळामध्ये म्हणजे भगरीमध्ये व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी आणि व्हिटॅमिन ई हे तिन्ही घटक आहेत जे तुमची रोगप्रतिकारक शक्ती वाढवत असतात. त्याच्यामुळे भगरीचा तांदूळ हा ऑलवेज कुठल्याही उपवासाच्या पदार्थांपेक्षा अतिशय चांगला आहे. त्यानंतरचं महत्त्वाचं आहे की याचं ग्लायसेमिक इंडेक्स हा अतिशय कमी आहे. मग ग्लायसेमिक इंडेक्स म्हणजे का, तर जे अन्न घटक, ज्या अन्न घटकांमध्ये कार्बोहायड्रेट्स किंवा पिष्टमय पदार्थ कमी असतात आणि जे अन्न घटक आपल्याला डायजेस्ट व्हायला सहज, सोपे, सुलभ जातात आणि अतिशय कमी वेळेत जे डायजेस्ट होतात त्याला म्हणतात ग्लायसेमिक इंडेक्स. तर हा ग्लायसेमिक इंडेक्स देखील या अन्न घटकामध्ये अतिशय कमी आहे. त्यामुळे खाल्ल्यावरती जड वाटत नाही, छान वाटतं आणि अतिशय सुलभपणे पचन संस्थेवरती याचा कुठलाही ताण येत नाही. त्यानंतरचं महत्त्वाचं आहे, ज्यांची बैठी जीवनशैली आहे, ज्यांना लठ्ठपणा आहे, अशांसाठी देखील भगरीचा किंवा वरईचा तांदूळ अतिशय गुणकारी आहे, ज्याच्यामध्ये फायबर जास्त आहेत. फायबर जास्त असल्यामुळे त्यांनी उपवासाला जर इतर काही असं चमचमीत पदार्थ खाल्ले, साबुदाणा वडा वगैरे खाल्ला, तर निश्चितपणे ती जी चरबी शरीरामध्ये साठवून ठेवण्याचा धोका आहे तो धोका न राहता आपल्या रक्तवाहिन्यांवरती याचा विपरीत परिणाम होणार नाही. मधुमेहींना देखील ग्लायसेमिक इंडेक्स कमी असल्यामुळे हे खायला काहीच हरकत नाही. म्हणजे ऍसिडिटी असेल, मधुमेही रुग्ण असतील, हृदयविकारग्रस्त रुग्ण असतील, ओबेसिटी असतील किंवा लहान मुलं असतील तर यात कॅल्शियम जास्त आहे. हाडांच्या विकारासाठी अतिशय गुणकारी भगर आहे. नॉर्मल जेवणामध्ये भात घेण्यापेक्षा जर तुम्ही भगरीचा भात घेतला तर निश्चितपणे त्याचे चांगले फायदे आपल्या शरीरावरती होतात. त्यामुळे सुंदर उपवासाचे घटक घेण्यामध्ये भगरीचा समावेश निश्चितच असायला हवा. आहार तज्ञांनी सांगितल्याप्रमाणे भगरीचे भरपूर असे फायदे आपल्या शरीराला होतात आणि भरपूर प्रोटीन, फायबर हे आपल्याला भगरीमधून भेटतं. पण भगर खाताना तुम्ही प्रमाणात खा, त्याचा अतिरेक करू नका. अपूर्वा तळणीकर, न्यूज 18 लोकल, छत्रपती संभाजीनगर.